नमस्कार, मी स्नेहल. तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार, तसंच नागपंचमी. सर्वांना त्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या दिवसाची सुरुवात रिमझिम पाऊस आणि असा हा कपभर चहा याने झाली. कारण आज उपवास होता. तर पहिला मी असं उंबरठा पूजन केलं आणि रांगोळी काढून घेतली. माझी रांगोळी आवरेपर्यंत आहोने मात्र देवपूजा केलेली. देवपूजा ते एकदम मस्त करतात. एकदम प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी देवपूजा झाली की. आज ना रात्रीचा थोडासा भात शिल्लक होता म्हणून म्हटलं ह्यांना आज भातच परतून द्यावा नाश्त्याला. मग पोळ्यांना काय करायचं तर मग मक्के होते ते शिजवले मस्त मीठ टाकून दोघांना आवडले. छान ते मजा करत दोघे खात होते. तक्षूची शाळा कशी जरा उशिराच असते म्हणजे दुपारची शाळा आहे तिची. मग मस्त ती नाश्ता करून डबा घेऊन जाते. मग इकडे तिच्या पटकन वेण्या घालून घेतल्या आणि तिला पाठवलं शाळेत आणि ती शाळेत गेली. आहो गेले कामाला. आता होतो श्रेया आणि मी. आता मेन सर्कस तर आता सुरू होते कारण आता सगळं त्याच्या मूडनुसार असतो. त्याला घ्यायला कोण नसल्यामुळं तो जर मस्ती करायला लागला किंवा खेळण्याच्या मूडमध्ये असला तर मला आहे तिथं काम सोडावं लागतं. म्हणून मी तो जोपर्यंत खेळतोय तोपर्यंतच कामं करून घेते. मग तो खेळत होता चांगला तोपर्यंत मी डाळ आणि पीठ लावून घेतलं. सगळं झालं की पहिला मंदिरात जाऊन आलो. मंदिरात त्यालाच घेऊन गेलेले आणि आज ताट सुद्धा घ्यायला जमलं नाही मला म्हणून मी पिशवीतून सगळं नेलेलं. नेमकं जमते तसं नेलं. आल्यानंतर पुरण वाटलं. त्याला टीव्ही लावून दिली. थोडासा टीव्ही बघत बसला की फक्त पटकन पुरण करून घेतलं. पुरण साईडला ठेवलं तोपर्यंत परत तो आला. मग परत त्याला घेतलं. इकडं आज म्हटलं भजी न करता मस्त कोथिंबीर स्वस्त आहे. कोथिंबीरच्या वड्या करू. मग कोथिंबीरच्या वड्या वाफलायला ठेवल्या. आमटी फोडणीला टाकली आणि तोपर्यंत आमटी फोडणी होईपर्यंत चांगली मस्त उकळेपर्यंत ना ह्या वड्या पण थंड झालेल्या मग कापून घेतल्या. तिथं पण हा मध्ये मध्ये आला. कसं लहान मुलांना सांभाळून एकट्यानं सगळं सणवार करायचे म्हटलं की एवढं चालतंच आणि त्याला काही पर्याय नाहीये. पण बरेच जण मला विचारतात की हे तू सगळं कसं करते? उत्तर एकच की आवड. मला आवड आहे सगळे सणवार साजरे करायची. मला आवडतात. आपण नाही केले तर मग मुलांना कसं समजणार नाही का? त्याच्यामुळे आपण केलंच पाहिजे. मग मी कसं पण म्हणजे आवड असली की सवड होतेच. तशाच प्रमाणे आहे. इथं माझी आमटी पण झालेली. माझी पहिल्यापासूनची सवय आहे. शेवटचं काम करायच्या आधी ना म्हणजे पुरणपोळ्या आम्ही गरम गरमच खातो. अहो येईपर्यंत म्हटलं हे सगळं आवरून घ्यावं. तोपर्यंत तक्षू पण शाळेतनं आलेली. तक्षू आणि बाबू खेळत होती. तोपर्यंत हे सगळं चकाचक आवरून घेतलं बाहेर आणि भात लावला. आता फक्त राहिलेलं पुरणपोळ्या करायच्या आणि पोळ्या झाल्या की त्याच तव्यात तुला थोडंसं तेल टाकून मला काही डीप फ्राय वड्या आवडत नाहीत म्हटलं शॅलो फ्राय करायच्या. बाहेर येऊन बघते तर ह्यांची चाललेली दोघांची मस्ती. थोडा वेळ दोघांवर बसले. आहो आले त्यांना चहा वगैरे दिला आणि मग घेतल्या पुरणपोळ्या करायला. मस्त गरम गरम पुरणपोळ्या केल्या आणि सगळ्या पुरणपोळ्या टम्म फुगलेल्या. ह्याचा ना एक मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला. त्याची मी लिंक अशा खाली देते. खूप मस्त म्हणजे स्टेप बाय स्टेप पुरणपोळ्या कशा करायच्या न चुकता न पसारा करता याच्या पूर्ण मी टिप्स हे सगळं सांगितलेलं आहे. तू जाऊन नक्की बघा. मस्त फक्त 10च पुरणपोळ्या केल्या. अर्धा किलोच्या केल्या. थोडंसं पुरण साईडला काढून ठेवलं म्हणलं गरम गरम खायला येतील. पुरणपोळ्या केल्या. त्याच तव्यात वड्या परतल्या. थोड्याशा वड्या जास्तच केल्या. लागेल तेवढ्याच परतल्या. उरलेल्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. देवासाठी नैवेद्य काढला आणि जेवून घेतलं. जेवल्यानंतर शेवयानंतर अशी मस्ती चाललेली. दररोज मुलांना असं बघून ना खूप छान दिवसाचा शेवट होतो.